संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून काल 17 तास चौकशी झालेली आहे। आज पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे अशी माहिती मिळते। काल संजीवराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर आले आणि सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या घरी जाण्याचं त्यांनी आवाहन करून शांतता राखावी असंही सांगितलंय। तसंच लवकरच भूमिका मांडणार असल्याचं संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। निंबाळकर हे सध्या शरद पवार गटात आहेत। ते अजितदादा पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यातच त्यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर आपण पाहतोय संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं ही छापेमारी केलेली आहे आणि या संदर्भात काल सुद्धा 17 तास चौकशी झालेली आहे। आज पुन्हा या संदर्भातली चौकशी होईल असं कळतंय। दरम्यान काल संजीवराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर आलेले होते आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय। सुजित आंबेकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर सुजित, एकीकडे आपण पाहतोय संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरवापसीची ही शक्यता असतानाच, चर्चा असतानाच दुसरीकडे आयकर विभागाकडून ही चौकशी केली जाते। कसं पाहायचं याकडे आणि काय तपशील समोर येत आहे? ऋतुजा, एक फार महत्वाची आणि मोठी अपडेट मी देतोय। केवळ संजीवराजे नाईक निंबाळकर नाही तर ह्या प्रिमायसिस मध्ये जे प्रिमायसिस दिसतात त्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे दोन बंधू आहेत। एक संजीवराजे एका बाजूला राहतात, दुसऱ्या बाजूला रघुनाथराजे राहतात। तर दोन्हीही बंगल्यावरती आयकर खात्याने छापे घातलेत आणि जसं मी काल आपल्याला अपडेट दिली होती की साधारण 50 अधिकारी होते, तर 50 अधिकाऱ्यांची पुष्टी आपल्याला मिळत आहे। सुमारे 15 तास हा सगळा छापा चालू होता। संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे जे सगळे उद्योग आहेत त्याच्यामध्ये गोविंद मिल्क असेल, त्यांचे पेट्रोल पंप असतील, त्यांच्या काही संस्था असतील, या सगळ्यांवरती छापे टाकण्यात आलेले आहेत। घरामधले जे पूर्वीपासूनचे जे म्हणजे खरं तर नाईक निंबाळकर कुटुंब जे मानलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सासूरवाडी मानली जाते। म्हणजे त्या काळापासून जे दागदागिने आहेत त्या दागदागिन्यांचीही तपासणी आयकर खात्याने केलेली आहे। घरामधली जी काही कॅश होती ती कॅश मोठ्या प्रमाणात होती, त्याचीही तपासणी करण्यात आलेली आहे। प्रश्न असे विचारण्यात आले की ही एवढी मोठी प्रमाणात कॅश कुठून आली आहे, अशी ही माहिती आपल्याला मिळत आहे। आणि आता पुन्हा आयकर खात्याचे अधिकारी आज दिवसभर पुन्हा चौकशी करणार आहेत। फलटणमध्ये काल दिवसभरात सगळ्या या घडामोडीनंतर फलटणच्या या नाईक निंबाळकर कुटुंबाच्या घरावर ज्यावेळेस ही आयकर खात्याचा छापा पडला त्यामुळे फलटणमध्ये एक तणाव निर्माण झाला होता आणि तणावानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर हे काल रात्री उशिरा घराच्या बाहेर आले आणि त्यांनी फलटणकरांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि एकंदर आज पुन्हा ही तपासणी किंवा रेड ही चालू राहणार आहे आणि ही किती वेळ चालेल हे आता तुर्तास तरी सांगता येणार नाही। ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे ऋतुजा। निश्चित, आणि त्यामुळे यातनं काय आता घडामोडी समोर येतात, तसंच आयकर विभागाच्या या छापेमारीतनं कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।